राज्य सरकार ने जहां शक्तिपीठ हाईवे के लिए भूमि अधिग्रहण हेतु 20,000 करोड़ रुपए उपलब्ध कराकर हाईवे को आगे बढ़ाने का प्रयास किया है, वहीं शक्तिपीठ हाईवे संघर्ष समिति आक्रामक हो गई है और राज्य में विभिन्न स्थानों पर विरोध प्रदर्शन चल रहे हैं। इस पृष्ठभूमि में प्रहार जनशक्ति पार्टी के अध्यक्ष बच्चू कडू ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की कड़ी आलोचना की। बच्चू कडू ने कहा कि मुख्यमंत्री पंढरपुर जाने वाले हैं, आशा है कि भगवान उन्हें बुद्धि दे और फडणवीस किसानों को दिलासा देने वाली खबर सुनाए। कडू ने कहा कि धन संपत्ति देने वाली मिट्टी ही असली शक्तिपीठ है। उन्होंने कहा कि सरकार का ये प्राथमिक कर्तव्य है कि वो अपने लिए काम करने वाले किसान के लिए न्याय का मार्ग खोले। हमने 85,000 करोड़ रुपए का राजमार्ग नहीं मांगा था, हमें इस पर थोपा नहीं जाना चाहिए। ऋण माफी जो सुविधाजनक ढंग से नजरअंदाज करके कुछ लोगों की जेबें भरने पर ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं है। बच्चू कडू ने कहा कि सबसे पहले भूमि के रूप में वास्तविक शक्तिपीठ की रक्षा करना महत्वपूर्ण है और इसीलिए हम शक्तिपीठ हाईवे का विरोध करने वाले सभी संगठनों का समर्थन करते हैं। हो, शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत आहे, तुम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे, तुम्ही ऍक्टिव्हली प्रहार त्यात सहभागी होणार आहे का? बच्चू कडू सहभागी होणार आहे का? आजच आमच्या परभणी, उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला। बऱ्याच ठिकाणी प्रहारने चक्काजाम केलेला आहे। मला वाटते कोणाची मागणी नसताना जे काही थोपवल्या जातं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदमाशी होत आहे। तुम्हाला माहीत नसेल का, जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ॲग्रीमेंट झालेले आहे। शेतीचे पैसे तुमचे, वरचेचे पैसे त्याच्यात अर्धे अर्धे आम्ही काही अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहे, काही त्याच्यातले सत्ताधीशमधले काही लोक त्याच्यात गुंतलेले आहे। प्रचंड करप्शन आहे। मागणी नसताना लगेच 20,000 कोटीची तरतूदही झाली, 85,000 कोटीची याला मान्यता भेटली। आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय, ते खऱ्या अर्थानं शक्तिपीठ आहे। या शक्तिपीठाची गरज नाही, शेतकऱ्याला वाचवणंच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे। हा जो 20,000 कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकारसमोर येतं असं संदेश गेला असता। आता अजूनही काही वेळ गेला नाही। 6 तारखेला एकादशी आहे। पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे। विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पूऱ्या महाराष्ट्राला कळू दे अशी विनंती करतो आहे। वहीं नाना पटोले को विधानसभा से एक दिन के लिए निलंबित करने के बारे में कडू ने कहा कि भाजपा को किसी भी स्थिति में विरोधक रहने नहीं देना है। यह आपातकाल से भी अधिक भूमिगत आपातकाल है। कडू ने कहा कि भाजपा की स्थिति है ईडी लगाने की। भाजपा अपनी राम राज्य की अवधारणा प्रस्तुत कर रही है। सगळ्या एकूण कोणी विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे। म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिगत आणीबाणी आहे, म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची, ईडी लागत नसेल तर पक्षात घ्यायचं, पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरणं संपून टाकायचे। आता भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप। इसी के साथ किसानों की कर्ज माफी की मांग को लेकर बच्चू कडू ने बताया कि इस विषय में 3 तारीख को बैठक बुलाई गई है। राजस्व मंत्री बावनकुले इसमें क्या करते हैं, क्या कर्ज माफी ये चुनाव से पहले होगी या बाद में, ये देखना होगा। कडू ने कहा कि यदि कर्ज माफी नहीं हुई तो भाजपा को इसके परिणाम भुगतने होंगे। आता 3 तारखेला मीटिंग लावलेली आहे। बावनकुळे साहेबांनी अधिक 10-15 मिनिस्टर त्याच्यात आहे। त्यामध्ये मीटिंगमध्ये काय निर्णय होते, कशी समिती कधी स्थापित होतं, त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, नगरपालिकेच्या आहे, त्याचे परिणाम भाजपाला भोगावं लागेल। जर कर्जमाफी नसेल, शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोक आणि ग्रामीणमधले लोकसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही। तो झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही।